मुंबईचा पेशवा तिकडे बसतो। हा आहे पेशवा आर्ट आहे आणि इथे आहे ना टिश्यू पेपरच्या आणि इको फ्रेंडली इथे मूर्त्या बनतात। दोन वर्कशॉप आहे, एक रंग आर्ट आहे आणि पेशवा आर्ट आहे। इथे पीओपीच्या पण मूर्त्या बनतात एक साईडला आणि एक साईडला आहे ना कागदी मूर्ती पण बनतात। हे सगळं आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। परेल वर्कशॉपला आलेलो आहे। इथे एक ट्रॉली आहे हे बघा आणि हा गणपती बघा किती मस्त इथे झालेला आहे। मी जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा। मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योती ब्लॉग्समध्ये। तर ना मला खूप सारे कमेंट्स होते की पेशवा आर्ट दाखव, पेशवा आर्ट दाखव, कारण का मी खूप सारं परेल वर्कशॉपचा केलं होतं, परत त्या साईडचं लालबागचा राजा, मुंबईचा राजा, राजन झाड वर्कशॉप, हे सारे खूप सारे केले होते। पेशवा वर्कशॉप आहे ना, जो पेशवा आर्ट आहे तो मी फक्त एकदाच केला होता। तर आता आहे ना आपण तिकडे जाणार आहे आणि परेल वर्कशॉपला पण आपण जाणार आहे। आणि मी तुम्हाला सांगू ना पेशवा आर्ट जो आहे ना, पेशवा आर्टचे इथे 3 वर्कशॉप आहेत, 2 पार्ल्यामध्ये, एक अंधेरीमध्ये, आणि हे तिन्हीच्या तिन्ही पेशवा आर्ट वर्कशॉप आहे ना, हे मी सर्व तुम्हाला दाखवणार आहे। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलवर हर एक प्रकारचा कंटेंट तुम्हाला बघायला मिळतं। आणि एक छोटीशी कमेंट तुम्हाला करायची आहे, गणपती बाप्पा मोरया। हे बघा मी तिकडनं समोरून आलो आणि इकडनं येणार ना तर पार्ल्यावरून रस्ता येतो स्टेशनवरून आणि इकडनं हायवेवरून जवळच आहे। आणि हे बघा आता माझ्या समोरच आहे तिकडे पेशवा आर्ट, आपण बघूया तिकडे जाऊन। आणि हे बघा इथे त्यांचं हे ठेवलेलं आहे सजावटीचं सामान वगैरे। आणि हे बघा एक गेल्या वर्षी जे वाघ वगैरे होते ना ते वापरलेले होते ते इथे आहेत। आणि पुढे ट्रॉली पण आहे, ती कोणती आहे ती बघूया। आणि आपल्या समोर सॉरी पेशवा आर्ट बघूया आपण पुढे जाऊन। हे बघा इथे एक ट्रॉली आहे, इथे गणपती बसत असेल त्याचं आहे नाव वगैरे तर काय दिसत नाही, बघूया पुढे जाऊ। हा बघा हा आहे पेशवा आर्ट। आणि तुम्हाला आठवत असेल ना इकडनं आहे ना कांदिवलीचे मागी गणेशोत्सवाला खूप सारे गणपती इकडनं निघाले होते, ते इकडनं निघाले होते। हा जास्त मोठा नाही, जास्त मोठा आहे तो तिकडे मी तुम्हाला दाखवेल। तर आता बघूया आतमध्ये काय आहे। तो आता आपण बघितला पेशवा आर्ट आणि इकडे पण पार्ट वगैरे ठेवलेले आहेत आणि मुंबईचा पेशवा तिकडे बसतो। आणि आता ना आपण निघूया इकडनं, जास्त काही ते आहे ना पुढचा वर्कशॉप बघूया। तर आता आपण बघितला होता हा पेशवा आर्ट होता आणि आता आपण जाणार आहे त्यांच्या दुसऱ्या वर्कशॉपच्या इथे, तर आपण तिकडे पोहोचूया। चला आता आपण आलो आहे ना जो पेशवा आर्टचा मेन त्यांचा वर्कशॉप आहे ना तिकडे आलो आहे। समोरच भूता हायस्कूल शाळा आहे आणि इथे बसतो विले पार्लेचा सम्राट। खूप मोठी मूर्ती असते ही विले पार्लेचा सम्राट। हा बघा इथे इथे बसला होतो, खूप उंच मूर्ती असते ही पण। आणि ही उपनगरातील शान आहे आपली विले पार्लेचा सम्राट। आणि इकडेच आहे त्यांचा पेशवा आर्ट आहे, आपल्याला तिकडेच जायचं। तर आता आपण तिकडे जाऊया। चला आता आतमध्ये आलो आहे आपण, तिकडे बाहेर होतो आणि माझ्या समोरच आहे आता पेशवा आर्ट, मी तुम्हाला दाखवतो। हे बघा आपण इकडनं आलो होतो आणि ते एक सिंह आहे हा बघा, आणि इकडे सगळं साचे वगैरे पडलेले आहेत आणि इथे ट्रॉली आलेली बघा। आणि हे सगळे हत्तीचे तोंड वगैरे पार्ट वगैरे इथे ठेवलेले आहेत। हे बघा खूप मोठे मोठे पार्ट आहेत तिथे। आणि आता आपल्या समोर जाणं हा बघा हा आहे पेशवा आर्ट आहे आणि इथे आहे ना टिश्यू पेपरच्या आणि इको फ्रेंडली इथे मूर्त्या बनतात गणपतीच्या, आणि ते पण मोठ्या मोठ्या आहेत हे बघा। आणि इथे PS लक्ष्मी इव्हेंट आहे, कोणाला पेपर ब्लास्टर, फॉग जेट या पुष्पवृष्टी वगैरे काय करायचं आहे तर त्यांना इथे कॉन्टॅक्ट करू शकतात। आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया।
तर मित्रांनो, आता तुम्ही हा बघितला ना, हा मेन त्यांचा पेशवा आर्ट आहे. खूप साऱ्या मूर्त्या बनवून रेडी आहेत आणि काम पण चालू आहे, पण अजून पेंटिंग नाही झालेली आहे. फक्त पेंटिंग तिकडे एक झाली होती, मी तुम्हाला दाखवली. आणि आता आपण जाणार आहे त्यांच्या तिसऱ्या वर्कशॉपमध्ये, तिथे अंधेरीमध्ये डी-मार्टच्या समोर. तर आता आपण तिकडे जाऊन बघूया तिकडे कोणती मूर्ती रेडी वगैरे आहे की नाही ते. चला, आता आपण आलोय पेशवा आर्टच्या इथे, तिसरा जो आहे. आणि समोरच ना इथे यायचा डी-मार्ट आहे आणि सोसायटी आहे इथे, आणि इथे समोरच डी-मार्ट आहे. आणि त्याच्या समोरच बरोबर इकडे आहे ना, इथे 2 वर्कशॉप आहे. एक रंग आर्ट आहे आणि पेशवा आर्ट आहे. इथे POPच्या पण मूर्त्या बनतात एक साईडला, आणि एक साईडला आहे ना इथे कागदी मूर्ती पण बनतात. आपण बघूया, वरून मी तुम्हाला दाखवतो फक्त. आणि इथे बघणार नाही पार्ट वगैरे आलेत, आणि इथे ना असे बनवतात स्टँड वगैरे. बघा, इथे आहे रंग आर्ट, हा अंधेरी विले पार्ले, आणि मूर्तिकार आहे मितेश डिंगणकर. इथे यांचा हा पूर्ण सेशन आहे, हा बघा इथे. आणि एक साईडला इथे बघूया ना आपण, तर इथे हा पेशवा आर्ट आहे बघा, आणि इथे पण काम चालू आहे. आणि इथे पण खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या अशा बनवल्या जातात. आणि इकडे बघणार ना आपण, हे बघा, हे सगळं आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. हे बघा असे, हे बघा. आणि इथे त्यांना सगळे पार्ट्स ठेवलेले आहेत. हे प्रभाळ वगैरे आहेत हे सगळे, आणि साचे वगैरे इथे ठेवलेले आहेत. आणि इथे आणि समोर पण आहे ना, आपण बघणार ना, तिथे पण काम चालू आहे. हे बघा. हे बघा, आपण इकडे येऊन आता हे बघा, इथे दादांचं ऑफिस आहे पेशवा आर्टचं. आहे बघा, हे बघा, आपण इकडे बघणार नाही. बघा असे ना, इथे जे बनवलेले असतात ना पार्ट्स, ते असे सुकायला ठेवतात. ते सुकणं खूप गरजेचं असतं, कारण काही मूर्तीच बनायला 3-3 महिने लागतात. हे बघा. तर आता आपण आहे ना इथे पेशवा आर्टच्या ना तिन्ही आपण बघितलेले आहेत वर्कशॉप. पार्ल्यामध्ये 2 आहे, अंधेरीमध्ये 1 आहे. दोन्ही पण बाजूबाजूलाच आहे. तर कसं वाटलं नक्की सांगा. जे मला कमेंट करून सांगत होते की आम्हाला पेशवा आर्ट दाखव, पेशवा आर्ट दाखव, तर आज मी दाखवलेलं. आणि आता आपण जाणार आहे परेल वर्कशॉपला. आता आपण परेल वर्कशॉपला आलेलो आहे. आणि हे बघा, इथे परेल वर्कशॉप आहे. आणि इथे बघणार ना, हे काळा चौकीचं आगमन आहे महागणपतीचं. 3 ऑगस्टला आहे, सकाळी 11 वाजल्यापासून. आणि बघूया आता आतमध्ये. चला, आपण कृष्णा आर्टच्या इथे आलो आहे. आणि इथे एक ट्रॉली आहे, हे बघा. आणि हा गणपती बघा किती मस्त इथे झालेला आहे. मी तुम्हाला पूर्ण दाखवू शकतोय, कारण का पूर्ण धोतर वगैरे घातलेलं आहे बघा. हे बघा, इथे पण एक ट्रॉली आहे. आणि इथे सगळं सामान ठेवलेलं आहे याच्यावरती. मोठी ट्रॉली आहे. जेवढे झाले तेवढे दाखवतो, बाकी नाही दाखवत आहे. चला, इथे नाही बघा, धारावीची आहे, माटुंगा लेबर कॅम्पची ट्रॉली आहे. इथे बघा, मुंबईचा एकटा राजा ही बाहेर होती. आणि त्याच्या पुढे पण आहे ना मालाडच्या राजाची तिकडे ट्रॉली आहे. आणि एकदम मागोमाग तिकडे लागलेलं आहे ट्रॉली. फक्त मूर्ती दाखवू शकत नाही मी. हा बघा, आपण तिकडे बघितला. आणि हा राजू शिंदे यांचा हा कारखाना आहे, हा बघा. आणि इथे पण आहे ना मूर्त्या मस्त बनलेल्या आहेत. हे बघा, मी वरून दाखवतोय फक्त.
चला आता मंडळी, आता आहे ना आपण पेशवाट बघितला, परेल वर्कशॉप बघितला, तर आता आहे ना आपण इकडनं व्हिडिओ एंड करतोय आणि भेटूया अशाच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता डायरेक्ट आहे ना आगमन असणार आहे रविवारी, आणि ते पण असणार आहे सुरतचा मल्हारी ग्रुपचा आहे आणि एक असणार आहे सुयोगचा सम्राटचा. तर आपण ते आगमन पण कव्हर करणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी ज्यांनी नाही केलं आहे त्यांनी. तर आता आपण इकडनं घेतोय बाय बाय, आणि एक कमेंट आली पाहिजे, गणपती बाप्पा मोरया.